मित्रांनो, हा माझा 117वा योग. चला तर सुरू करू आणि बघूया काय ते आजचा विषय. मित्रांनो, आजचे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट, प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवण्याची शिका. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवायला शिका. दुसरं आहे सायनस म्हणजे काय. सायनस हा एक आजार आहे, सर्दीचा आजार आहे, त्याबद्दल माहिती आहे. आणि तिसरं आहे लेखकांच्या लिखाणाच्या अशाही विचित्र तऱ्हा. काय ते बघूया. तर प्रथम बघूया, सकारात्मक विचार जो आहे तो काय आहे. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवायला शिका. कसे शिकायचे ते बघूया. इतर लोक तुमच्याविषयी काय बोलतात. इतर लोक तुमच्याविषयी काय बोलतात, तुमच्याविषयी काय विचार करतात, याकडे लक्ष न देता स्वतःच आतील मन शांत ठेवा. स्वतःच्या आतील मन शांत ठेवा. स्वतःविषयी व इतरांविषयी सतत चांगला विचार करा. स्वतःविषयी आणि इतरांविषयी सतत चांगला विचार करा. चांगले बोला. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. ज्या लोकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल व तुम्ही अडचणीकडे सकारात्मक दृष्टीने बघाल. व्हेरी गुड, छान आहे. नकारात्मक विचार मनात आले तर ते लगेच झटकून टाका. नकारात्मक विचार जर मनात आले तर ते लगेच झटकून टाका व पॉझिटिव्ह विचार करा. अडचण आलीच तर त्यातून मार्ग निघेल यावर विश्वास ठेवा. अडचण आलीच तर त्यावर मार्ग निघेल यावर विश्वास ठेवा. भूतकाळातील कटू आठवणी आठवत न बसता त्या विसरून पुढे जा. मी हे करू शकेन, मला जमेलच अशी सकारात्मक वाक्य वापरा. आयुष्याकडे बघण्याचा, घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी असणे हे तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे शक्य होते. काय दिलंय? आयुष्याकडे बघण्याचा, घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी असणे हे तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे शक्य होते. तर मित्रांनो, ही एक गोष्ट झालेली आहे. आता दुसरी गोष्ट बघा, सायनस म्हणजे काय. तर बघूया, सर्दीचं बिघडलेलं रूप म्हणजे सायनस. सर्दीचं बिघडलेलं रूप म्हणजे सायनस. अनेकदा लोक शिंकाकडे गांभीर्याने बघत नाहीत. अनेकदा लोक शिंक जी येते आपल्याला, त्या शिंकेकडे गांभीर्याने बघत नाहीत. जर चार दिवसाहून अधिक काळ सर्दी खोकला राहिला तर याचा अर्थ नाकाच्या आतील भागात म्युकोसामध्ये सूज वाढली आहे. नाकामध्ये एक म्युकोसा नावाचा एक भाग असतो, त्याला सूज आलेली असते. रोगप्रतिकारक क्षमता कमजोर असलेल्या रुग्णांना हिवाळ्याच्या दिवसात सायनसचा त्रास हमखास होतो. मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. या त्रासातून बचाव करायचा असेल तर तज्ञ सल्ला देतात, तो घ्यावा. उपाय अगदी सोपा आहे.
आहारातील क जीवनसत्वाचं प्रमाण वाढवा. व्हेरी गुड. त्यासाठी लिंबू, टोमॅटो, संत्री, मोसंबी, अननस याचे सेवन करणं फायद्याचं ठरेल. छान. सायनसकडे दुर्लक्ष केल्यास तो आजार गंभीर रूप धारण करू शकतो किंवा करतो. आता तिसरी गोष्ट बघूया मित्रांनो. लेखकाच्या लिखाणाच्या अशा विचित्र तऱ्हा, कशा विचित्र तऱ्हा आहेत त्या बघूया आपण. मनाजोग्या रंगाचा प्रकाश. काही लोकांना मनाजोग्या रंगाचा प्रकाश हवा असतो. कामू नावाच्या खोलीत, कामू यांच्या खोलीत 8 वेगवेगळ्या रंगाचे बल्ब होते. ते मनाला वाटेल त्या रंगाच्या प्रकाशात लेखन करीत असत. बघा मित्रांनो, आणखीन बघा. भांडणातून नव्या कल्पना. वा वा. टॉल्स्टॉय यांचे त्यांच्या पत्नीशी पटत नसे, त्यामुळे रोजच्या भांडणातून त्यांना लिखाणाच्या नवनव्या कल्पना सुचत असत. बापरे, अजब कथा आहे. पाळीव मांजरीची साथ. डॉक्टर जॉन्सन यांना लिखाणाचा मूड तेव्हाच येत असे जेव्हा त्यांची पाळीव मांजर लिखाणाच्या टेबलावर येऊन बसत असे. अशा कथा आहेत आणि या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत मित्रांनो. तर माझा व्हिडिओ संपलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.